महाराष्ट्राच्या राजकारणात कुणाचं लग्न जमेल, कुणाची आघाडी होईल किंवा कोणत्या आघाडीचा साखरपुडा होऊन कोण कुणाबरोबर लग्न करण्याचा आमिष दाखवेल हे सांगता सुद्धा येत नाही। महाराष्ट्राचं राजकारण इतकं आता बिकट झालेलं आहे की कदाचित या आघाडीमधल्या बिघाडीमुळे इथे भाजपाला फायदा सुद्धा पूर्णपणे होणार असं निश्चित दर्शवलं तरी चालेल। परंतु यामध्येच वंचितने घेतलेली एक्झिट आणि वंचितने महाविकास आघाडीला जसा फटका दिला तसाच काँग्रेस सुद्धा या महाविकास आघाडीमधून बाहेर पडेल का असं सुद्धा मानता येईल। कारण काँग्रेसची वाटचाल सुद्धा आता काही जागेंवरून उबाटा यांच्याबरोबर अर्थात ठाकरे गटाबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाबरोबर काहींदा पिसकटल्याचे दिसत सुद्धा आहे। परंतु याच्यावरती याच महाविकास आघाडीमध्ये असणारा एक पक्ष जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार साहेब यावरती काही निष्कर्ष सुद्धा काढत नाहीत। काही दिवसापूर्वी वंचितने एक्झिट घेतली आणि आता काँग्रेस सुद्धा या महाविकास आघाडीमधून एक्झिट घेईल का असं वाटत सुद्धा आहे। याच सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमधून बघणार। नमस्कार, मी समीर खंडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा। तुम्ही जर का या चॅनलवरती अजून नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। काही दिवसापासून महाविकास आघाडीचा जोर या महाराष्ट्रामध्ये दिसत होता, परंतु आता महाविकास आघाडीचा जोर काही दिसत नाही। कारण वंचितने अर्थात बाळासाहेब आंबेडकरांनी याच महाविकास आघाडीमधून काही जागांच्या वाटपावरून जी काय ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये वाटाघाटीची जी काही वेळ आली होती, या वाटाघाटीच्या वेळेमध्ये त्यांचं जमलं जर का नाही तर वंचितचं सुद्धा जमणार नाही आणि वंचितला सुद्धा येथे फटका बसेल। त्याच्यामुळे वंचितने येथे बाहेर पडत स्वतःचा आपलं ताट निर्माण करण्याचं किंवा स्वतःच्या ताटात स्वतः जेवायचं ठरवलं सुद्धा। परंतु आता काँग्रेसवरती ही वंचित सारखी वेळ आली आहे का? कारण ज्या 15 जागेंचा तिढा पहिल्यापासून जसाच्या तसा अजूनपर्यंत आहे, परंतु याच्यामध्ये ठाकरे अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या पक्षाने खेळी सुद्धा केली। कारण येथे महाविकास आघाडीमध्ये ज्या काही काँग्रेसला जागा हव्या होत्या, अर्थात ज्या जागेवरती काँग्रेसची जास्त ताकद होती त्या जागा काँग्रेसला लढवणं गरजेचं होतं, परंतु ठाकरे गटाने ह्या जागा त्यांच्याकडे घेतल्या। अर्थात त्यांनी उमेदवार सुद्धा तेथे जाहीर केले। जर बघायला जर का गेलं, महाविकास आघाडीमध्ये जो काही जागेंचा तिढा होता हा अजूनपर्यंत मिटला नाही। कारण येथे काँग्रेसला ज्या काही जागा पाहिजे होत्या किंवा काँग्रेसला ज्या ठिकाणी आपले उमेदवार द्यायचे होते, ज्या ठिकाणी काँग्रेसचा बालेकिल्ला होता त्या ठिकाणी काँग्रेस जागा मागत होती, परंतु ठाकरे गटाने येथे आपले उमेदवार जाहीर सुद्धा केले। हाच फटका हा काँग्रेसला बसू शकतो। कारण महाविकास आघाडीमध्ये जर का येऊन हा फायदा जर का होत जर का नसेल तर येथे काँग्रेसची नाराजी सुद्धा होऊ शकते। अर्थात ह्या सीट कोणत्या दिल्या हे सुद्धा आपण बघू। सांगलीमध्ये येथे जी काँग्रेसचा जो काय बालेकिल्ला होता किंवा काँग्रेसचा हा गड त्यांना राखायचा होता किंवा जिंकायचा होता, हा गड चंद्रहार पाटलांना या ठाकरे गटाने उमेदवारी देऊन हा गड त्यांच्याकडे घेतला। अर्थात काँग्रेसचं वर्चस्व येथे कमी सुद्धा झालं। त्यानंतर दक्षिण मध्य मुंबईमधून सुद्धा काँग्रेस जागा मागत होती। वर्षा गायकवाड आमदार ह्या तेथून त्यांची सीट किंवा उमेदवारी हे काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात येणार होती, परंतु तेथे अनिल देसाईंना उभाटा अर्थात ठाकरे गटाने त्यांची उमेदवारी तेथे जाहीर केली। त्यानंतर उत्तर पश्चिम मुंबईमध्ये अमोल कीर्तीकरांना येथे शिवसेनेने उमेदवारी जाहीर सुद्धा केली। परंतु या 15 जागेचा तिढा हा काँग्रेसच्या जिवारी सुद्धा लागतो। परंतु या जागेंच्या तिढ्यावरून किंवा काँग्रेसला ज्या जागा हव्या होत्या त्याच जागा त्यांच्या बाजूने जर का निष्ठून जर का जात असतील तर येथे काँग्रेसला फटका बसतोय। त्याच्यामुळे बाळासाहेब थोरात आणि संजय निरुपम यांनी खंत व्यक्त सुद्धा केली। कारण येथे काँग्रेसचा जास्त प्रभाव आहे आणि त्याच प्रभावाखाली जर का काँग्रेसला येथे फायदा जर का होणार जर का असेल किंवा जे उमेदवार ज्या आपल्या विभागामधून जास्तीची ताकद लावू शकतात किंवा निवडून येऊ शकतात, येथेच काँग्रेस जोर लावण्याचा प्रयत्न करत होता। परंतु येथे ठाकरे गटानेच या महाविकास आघाडीमध्ये खेळी केली असा
काँग्रेस नेत्यांचा इथे आरोप सुद्धा होतोय. परंतु एकीकडे जर का आपण बघायला जर का गेलं तर हा आरोप होत असताना, त्यांच्या मनात खंत असताना, काँग्रेसची येथे नाराजी होत असताना वंचितने सुद्धा काँग्रेसला नाराज केलं की काय? कारण वंचितने जर का महाविकास आघाडीमध्ये येण्याचं स्वप्न पाहू घातलं होतं किंवा महाविकास आघाडीमध्ये वंचित येणार, तेवढ्यात यांचं लग्न काही जमलं नाही किंवा यांची आघाडी काही जमली नाही. वंचितने स्वतःचं ताट तयार केलं, परंतु स्वतःच्या ताटाबरोबर त्यांनी मराठा समाजाचे आता मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा एक विश्वासदर्शक किंवा महाविकास आघाडीला टफ आणि भाजपाला टफ आपण देऊ शकतो, याच उद्देशाने मनोज जरांगे पाटील यांना भेटून किंवा त्या दिवशीच्या त्यांच्या मध्यरात्री झालेल्या भेटीनंतर एक नवीन आघाडी तयार होणार आणि येथे महाविकास आघाडीला सुद्धा याचा फटका बसणार असं होत असताना काँग्रेसच्या वाट्याला काय गेलंय हे पण सुद्धा पाहणं जोग आहे. कारण वंचितने आता त्यांची जागा ही सेफ करण्याचा प्रयत्न येथे करत सुद्धा ते आहेत किंवा बाळासाहेब आंबेडकर हे मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर जाऊन आघाडी तयार करून, अर्थात मराठा अधिक वंचित आणि त्याच्यामध्ये ओबीसी सुद्धा येण्याचे दाट संकेत येथे दिसत सुद्धा आहेत. त्याच्यामुळे ठाकरे गटाला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा याचा जेवढा फटका बसणार नाही, तेवढा फटका हा महाविकास आघाडीमध्ये एकीकडून काँग्रेसला हा वंचित सुद्धा देऊ शकतो किंवा येथे ठाकरे गट सुद्धा देऊ शकतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा ही काँग्रेसला फटका देऊ शकते. त्याच्यामुळे वंचित हा जरी घटक वेगळा जरी झाला जरी असेल तरी बाळासाहेब आंबेडकरांनी येथे नवीन डावपेच खेळायला सुरुवात सुद्धा केली. याचाच हा फायदा हा सर्व कदाचित बीजेपीला सुद्धा होऊ शकतो किंवा काही महाविकास आघाडीला सुद्धा होऊ नये आणि त्याचा मतांचं रूपांतर हे वंचित बहुजन आघाडीला होऊ सुद्धा शकतं. त्याच्यामुळे काँग्रेस येथे ढिल्ली पडेल किंवा काँग्रेसला येथे काही सीट जिंकता सुद्धा येणार नाही. त्याच्यामुळे महाविकास आघाडीमधली ही बिघाडी, वंचित बाहेर पडणं हे काँग्रेसला जड जातंय आणि म्हणूनच काँग्रेस नक्की आता काय करणार? कारण वंचितने काही जागांवरती अर्थात 7 जागांवरती काँग्रेसला सपोर्ट देण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे, परंतु काँग्रेस सुद्धा ही वंचितला तेथे सपोर्ट करेलच. परंतु जर का आतून काँग्रेसचा महाविकास आघाडी बरोबर जर का जमलं जर का नाही, तर काँग्रेस कदाचित वंचितला जाऊन सुद्धा मिळेल. कारण काँग्रेस त्यांचा फायदा किंवा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस टिकवणं हा त्यांचा उद्देश सुद्धा असू शकतो. कदाचित उद्याला मनोज जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर काँग्रेस येऊ शकते का? नक्की याविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला एक कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय. जर तुम्ही या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.